सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये माझ्या सर्व प्रियजनांना सर्व विवजला मी स्वागत करते। प्रियजनांनो, हा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया। त्याची उपकार स्तुती करत त्याला धन्यवाद देत त्याच्या चरणाजवळ त्याच्या पवित्र पवित्र चरणाजवळ त्याची स्तुती त्याची आराधना करूया। प्रियजनांनो, हा समय पुष्कळ जणांना लाभला नाही, परंतु हा समय परमेश्वराने मला आणि तुम्हाला दिलेला आहे, त्याचा धन्यवाद करण्यासाठी आणि त्याचं वचनाचं गूढ रहस्य समजण्यासाठी त्याला आपण धन्यवाद देऊया आणि सुंदरशा वचनाकडे आपण बोलूया। प्रियजनांनो, आजचं वचन मला जे मिळालेलं आहे ते म्हणजे खरा सुसमाचार, रियल गुड न्यूज। काय आहे रियल गुड न्यूज? काय आहे खरा सुसमाचार? काय आहे प्रियजनांनो? खरा सुसमाचार हा आहे की माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी क्रूस खांबावर त्यांनी प्राण दिला। प्रियजनांनो, क्रूस खांबावर त्यांनी प्राण दिला। प्रभू येशू ख्रिस्त गाडले गेला, त्याला सुंदरशा नवीन कबरेत त्याला ठेवण्यात आले। प्रियजनांनो, आणि तिसऱ्या दिवशी तो उठला। जे इतिहासात झाले नाही, ज्या संपूर्ण जगात या इतिहासात घडले नाही, ते प्रभू येशू ख्रिस्ताने घडून आणले। प्रियजनांनो, केवढी मोठी ती धोंड होती, केवढी मोठी ती धोंड होती। प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या कबरेत ठेवलं होतं त्यामध्ये किती मोठी धोंड ठेवली होती आणि त्याच्यामध्ये शिक्का मारला होता रोमी सरकारने की याला कोणी हात लावू नये। आणि 2 पहारेकरी तिथं उभे होते। प्रियजनांनो, आणि 2 प्रहारीकरी इथं कडेकोट बंदोबस्त करत ते उभे होते, तैनात होते की कोणी येते का, कारण त्यांना भीती होती। प्रियजनांनो, जो रोमी सरकार होता त्यावेळेचा, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावर किती विश्वास होता बघा। म्हणजे तो उठेल, त्यांनी वचन बोललेलं आहे, तो तिसऱ्या दिवशी उठेल। कडेकोट बंदोबस्त लावला त्यांनी, परंतु कोणतीही जगातली धोंड प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला थांबू शकली नाही। पुनरुत्थानाचा अर्थ काय प्रियजनांनो? कयामत। पुष्कळ लोक काय म्हणतात, जे प्रभू येशू मसीहला ओळखत नाही, ज्यांना प्रभू येशू मसीह बद्दल माहिती नाही, ते काय म्हणतात, कयामत आने वाली है, कयामत आने वाली। अरे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे, मी कयामत आहे। कयामतचा अर्थ काय? पुनरुत्थान। मी पुनरुत्थान आहे, पुनरुत्थित झाला। आज संपूर्ण जगामध्ये प्रियजनांनो प्रभू येशूचा नाव का लोक घेत आहेत? का प्रभू येशूकडे येत आहेत? प्रियजनांनो, का प्रभू येशूकडे येत आहेत? त्यांना कोणी पैसे देते का? अगदी नाही, बिलकुल नाही। इथं कोणी पैसे देत नाही प्रियजनांनो, कोणी तुम्हाला काय देत नाही, काय लालच नाही, काय नाही। परमेश्वराचे एक कार्य आहे, केवढी मोठी ही धोंड प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला थांबू शकली नाही। कोणता तो मोठा सरकार होता, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला थांबू शकला नाही। आणि त्या शॉर्ट पिरियड मध्ये 3.5 वर्षाच्या, केवढे शॉर्ट पिरियड, 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य झाले प्रियजनांनो। परंतु ते कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले अद्भुत, ते आजच्या डेट मध्ये पण चालू आहे प्रियजनांनो। आजही त्याचे महान चमत्कार घडत आहे प्रियजनांनो। किती लोक मेलेले लोक सुद्धा उठत आहेत प्रियजनांनो। एक उदाहरण तुम्हाला मी देईल, जी साधू सुंदर सिंगची जी भाची आहे, तिचं नाव शांता सिस्टर। ती शांता सिस्टर मेली होती प्रियजनांनो, मेली होती आणि तिला पेटीमध्ये ठेवलं होतं तिच्या भावानं, मोठ्या भावानं, आणि ते पण पाळक होते प्रियजनांनो। आणि अशा वेळेस ती मेली ना, मरून गेली। आता फक्त तिला गाडायचं होतं, पण ती रात्र झाली म्हणून ते पाळक साहेब म्हणे उद्या गाडणार, उद्या आपण सकाळी प्रेतक्रियेचं कार्य करू। तर परमेश्वराने तिला स्वर्गात नेले,
स्वर्ग दाखवला प्रियजनांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिला म्हटले, तुझं कार्य आता खाली बाकी आहे, तुला पुन्हा जायचंय खाली. प्रियजनांनो, परमेश्वर किती महान आहे प्रियजनांनो. बघा त्याचे कार्य, परमेश्वराचे कार्य कोण थांबवू शकते? परमेश्वरासाठी हा जगातला हा दोन काय होता प्रियजनांनो? मच्छर. मच्छर म्हणतो ना, मच्छर. तो महान असा पराक्रमी परमेश्वर प्रियजनांनो. ज्यावेळेस जुन्या करारामध्ये आपण वाचतो, यरिओची भिंत जी होती ना, यरिओची भिंत एवढी मोठी त्यांनी बांधली त्या राजानं, खूप मोठी बांधली आणि खूप मोठा बंदोबस्त केला. आता आम्हाला इस्रायल लोक काय करू नाही शकत. परमेश्वराचे कार्य जेव्हा त्याचा जो संदेष्टा आणि सर्व इस्रायल लोक काय सांगितलं त्यांना, फक्त 7 वेळेस 7 टाइम्स 7 दिवस त्यांनी पूर्ण एरिओच्या पूर्ण गोल गोल त्यांनी फिरले आणि देवाची स्तुती करत, बर देवाच्या नावाची तुतारी वाजवत, जय यहोवा की जय, यहोवा की जय, आमच्या परमेश्वराचा जय जयकार करत ते गीत म्हणत पूर्ण राऊंड त्यांनी 7 दिवस पूर्ण फिरले आणि मग स्तब्ध राहिले. आणि मग परमेश्वराने जे त्यांना सांगितलं ते त्यांनी केलं. प्रियजनांनो, काय केलं? देवापाचा धन्यवाद, उपकार स्तुतीचे गीत म्हटले आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला की परमेश्वर हे मोठा असं जो म्हणतो बलाढ्य बलवान आहेत, आम्ही यरिओची भिंत आहे, आम्हाला कोणी तोडू शकत नाही, आम्हाला हे इस्रायल लोक काय करतील, यांचा देव काय करेल, अशा रीतीनं ते त्यांना चिडवत होते. प्रियजनांनो, अशा वेळेस परमेश्वराचे कार्य स्टार्ट झाले. प्रियजन, जो वचन तो देतो ते तो पूर्ण करतो. कारण तो मनुष्य नाही, तो बाबा नाहीये, तो मनुष्य नाहीये, तो दगड माती मूर्ती मनुष्य नाहीये. प्रियजनांनो, तो खरा जिवंत देव आहे. तो खरा जिवंत देव आहे. या मृत्यूच्या नांगीला, या सैतानाने दिलेली जी मृत्यू होती आपल्यावर, आपण ते फळ खाल्लं, सैतानाने दिलेलं ते फळ खाल्लं, सैतानाच्या भुरळात पडून आदामाने हवेनं, आणि आपल्याला मरण आम्ही ओढून घेतलं. त्याच्या सैतानाच्या गुलामात आपण पडलो आणि त्या गुलामातून आजाद करण्यासाठी स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने केवढी मोठी योजना केली. आणि ती महान अशी योजना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, आपल्या ऐकुलत्या एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांनी पूर्ण केली. प्रियजनांनो, पूर्ण प्रीतीचं बलिदान त्यांनी केलं. प्रियजनांनो, 2000 वर्षापूर्वी हे त्यांनी करून टाकलं. प्रियजनांनो, आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हा खरा सुसमाचार आहे. काय खरा सुसमाचार आहे? की माझ्यासाठी माझा प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या अपराधांसाठी त्यांनी प्राण दिला, माझ्यासाठी तो गाडले गेला आणि माझ्यासाठी तो 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि तो सदा सर्व काळ युगानुयुग जिवंत राहणारा तोच एकमात्र खरा जिवंत विजयशाली खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियजनांनो, हा आहे खरा सुसमाचार. आणि हेच आपल्याला सर्वांना सांगायचं, जे तुम्हाला मला त्यांनी दिलेलं आहे फ्री, नो मनी. काय तुम्ही दिलं त्याला? प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी काय दिलं का? हे मी तुला पैसे देतो, हे मी तुला धन देतो, तू माझ्यासाठी प्राण दे. कोणीच काय? अरे तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तो तुमच्याकडून काय मागणार? प्रियजनांनो, तो देण्यासाठी आला. तो मोठा असा देना बँक आहे. प्रियजनांनो, असा राजा कुठे तुम्ही ऐकला का? की तो आपल्या प्रजेसाठी, आपल्या प्रजेला, आपल्याला त्या प्रजेला आपलं लेकरू बनवतो आणि ते लेकरू बनवण्यासाठी प्राण देतो. प्रियजनांनो, कधी ऐकले का या कानाने की कोणी प्राण दिला का? प्रियजनांनो, कोणीच नाही आणि मुळीच नाही. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. केवळ फक्त आणि फक्त माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या अपराधांच्या क्षमेसाठी प्राण दिला. त्याचं बहुमूल्यवान पवित्र जिवंत देवाचं
रक्त, त्याचं जिवंत शरीर त्यांनी माझ्यासाठी फाडलं प्रियजनांनो. तो जो सोटा होता, प्रभू येशू मसीहला मारण्यासाठी जो सोटा होता, त्या सोट्यामध्ये नोक होते प्रियजनांनो, आणि तो मांस गुद्दा असा निघून जायचा प्रियजनांनो. ज्या परमेश्वराला, जो पवित्र पवित्र परमेश्वर, ज्याला पाप ठाऊक नाही, ज्याने पाप काय, ज्याला अपराध ठाऊक नाही, असा तो महान पवित्र पवित्र परमेश्वर असताना त्यांनी माझे अपराध आणि आपणा सर्व जगातील प्रत्येक मानव जातीचे अपराध त्यांनी आपल्यावर घेतले प्रियजनांनो. कोणतंच नाव लिहिलेलं नाहीये प्रियजनांनो, की ज्या नावाच्या द्वारे तुमचं उद्धार आणि तारण आहे. ते एकच नाव आहे, प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त. हो प्रियजनांनो, हे सांगायला मला आनंद आणि अभिमान वाटतो की आम्हाला परमेश्वराने केवढी मोठी संपत्ती दिलेली आहे की आम्ही आज प्रभू येशू मसीहला ओळखतो. त्याने आम्हाला त्याची ओळख दिली. त्याची ही किती मोठी दया, एवढी मोठी प्रीती, एवढी मोठी करुणा, एवढी मोठी कृपेवर कृपा आणि कृपेवर कृपा आणि कृपेवर कृपा त्याने आम्हावर केलेली आहे की आमचे डोळे जे त्यांनी उघडले, त्याच्या प्रीतीच्या प्रकाशाने उघडले प्रियजनांनो, की आज आम्ही त्याला ओळखू शकतो. आज आम्हाला त्याने त्याची ओळख दिली आणि आम्हाला त्याच्या प्रीतीच्या प्रकाशाने भरभरून काढलेले आहे. आणि आज हाच सुसमाचार, हाच प्रीतीचा प्रकाश आम्ही सर्व जगाला देणार. प्रभू येशूची प्रीती प्रियजनांनो, जी सर्वात उंच आहे, जी सर्वात श्रेष्ठ आहे, जी सर्वात उंच आहे, जी सर्वात चांगली आहे, ज्याला सर्वात चांगलं म्हटलेले, जे सर्वात उत्तम आहे, जो सर्वात श्रेष्ठ आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या नावापुढे कोणीच नाही प्रियजनांनो. त्याचं नाव सर्वात उंच आहे. आणि मानव जाती आम्हा सर्वांसाठी केवळ ख्रिश्चनचा देव नाही, ख्रिश्चन लोकांचा देव नाही, तो तर संपूर्ण मानव जातीचा तो खरा जिवंत देव आहे प्रियजनांनो. हा आहे खरा सुसमाचार प्रियजनांनो, की प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक मानवाला, प्रत्येक मनुष्याला प्रीती करतो आणि प्रत्येकासाठी त्यांनी प्राण दिलेला आहे, प्रत्येकासाठी प्राण दिलेला आहे प्रियजनांनो. अशा महान परमेश्वराचा हा खरा सुसमाचार आहे की माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या अपराधांसाठी त्यांनी प्राण दिला, तो माझ्यासाठी गाडले गेला आणि माझ्यासाठी तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो सदा सर्व काळ युगान युग जिवंत राहणारा तोच खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा जो आम्हाला त्याच्या प्रीतीचा प्रकाश जो तिने आम्हाला दिलेला आहे, तो प्रीतीचा प्रकाश आम्ही सर्वांना देऊ प्रियजनांनो. हे आहे तुम्हाला स्वर्गात जाण्याचा मार्ग, सत्य व जीवन, पुनरुत्थान, कयामत. प्रभू येशू ख्रिस्त कयामत आहे प्रियजनांनो, आणि तो पुन्हा येणार आहे प्रियजनांनो. प्रत्येक डोळा त्याला पाहिजे. ज्यांनी त्याला मारलं ते पण पाहतील, ज्यांनी त्याला प्रियजनांनो तो भाला भुसकला, तो मनुष्य देखील परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिजे प्रियजनांनो. हे त्याचं वचन आहे आणि त्याचं वचन खरं आहे, कारण तो खरा जिवंत देव आहे. हे सर्व समजण्यास परमेश्वर तुम्हाला आणि मला, आम्हा सर्वांना त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढू. आमेन.